आणि देवाला धन्यवाद देऊया की देव आपला थोर देव असा आहे आणि त्याचे संकल्प त्याच्या योजना आपल्यासाठी चांगल्या अशा आहेत. आपण त्याचे संकल्प त्याच्या योजना आणि त्याचं मनोरथ आपल्यासाठी काय आहे हे पाहत असताना एक आपण शास्त्रभाग वाचणार आहोत. यशायाचा ग्रंथ याचा 95वा अध्याय, यशायाचा ग्रंथ याचा 55 अध्याय आणि 6 ते 11 वचन आजच्या मननासाठी आपण वाचणार अशा आहोत. यशायाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय 6 ते 11 वचन मी वाचत आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा दावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवळ दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. वचन 8, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ हे आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केले वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाहीत. परमेश्वरशी वाचलेली वचनं तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाची आणि लाभाची असे करू. आपण ह्या शास्त्र भागामध्ये परमेश्वराची योजना आणि मनुष्याची योजना या दोन्ही योजनेमधला फरक किती मोठा आहे हे इथं देव प्रगट करत आहे. कारण वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे, यिर्मयाचा ग्रंथ याचा 55 अध्याय आणि 8 वचन, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण वचन 9 लिहिल्या वचनामध्ये दिले, कारण आकाश जसे पृथ्वीहून उच्च आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. 10वं वचन, पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझकडे विफल होऊन परत येणार नाही. या 3 वचनामध्ये आपण पाहतो, शास्त्र भागामध्ये जे वचन वाचलं त्यामध्ये आपण पाहतो की देवाने 3 गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. देव या शास्त्र भागामध्ये देव आपलं मनोगत प्रगट करीत आहे आणि ते मनोगत प्रगट करीत असताना आपण पाहतो 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. देवाचा मार्ग आणि मनुष्याचा मार्ग, देवाच्या कल्पना आणि मनुष्याच्या कल्पना किंवा विचार, आणि देवाचा उद्देश किंवा देवाची इच्छा. या 3 गोष्टीविषयी पाहत असताना आपण पाहतो की देवाचे मार्ग व कल्पना आणि मनुष्याचे मार्ग व कल्पना याच्यामधला फरक देव सांगत आहे. आणि ते फरकाचं वर्णन करत असताना देव, आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे देवाचे मार्ग व कल्पना आणि मनुष्याचे मार्ग व कल्पना यामध्ये आपल्याला कल्पना करवत येत नाही इतका मोठा अंतर किंवा फरक आहे. देव हे आपणाला सांगत असं आहे. आणि म्हणून आपली योजना, आपले मार्ग आणि देवाची योजना आणि देवाचे मार्ग यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही आहे. इतके महान आणि मोठं अंतर त्यामध्ये असं आहे. आणि म्हणून ते अंतर आणि मान पाहत असताना देवाची योजना आपल्यासाठी काय आहे. म्हणून उदाहरण दाखल आपण जर पाहत असताना उत्पत्तीचा ग्रंथ याचा 37वा अध्याय 1 ते 37 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या योसेफच्या जीवनाविषयी आपल्याला पाहावयास मिळतं. कारण आपण पाहतो की त्या उत्पत्तीचा ग्रंथ याचा 37वा अध्याय 1 ते 37 वचनामध्ये देवाचा मार्ग योसेफा संबंधाने काय होता आणि त्याच्या भावाचा म्हणजे मनुष्याचा मार्ग योसेफा संबंधाने काय होता
या दोन्ही मार्गाचं स्पष्ट असं वर्णन केलेलं असं आहे. आणि आपण पहिले प्रथम आपण पाहतो की त्याच्या भावाचा मार्ग येशोपासाठी काय होता. कारण आपण पाहतो प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनात तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं की तिथं असं लिहिलेलं आहे, कारण कुलीपतीने हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. जरी भावाने हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकलं, तर आपण इथं पाहतो की देव त्याच्याबरोबर होता. आणि म्हणून त्याच्या भावाची योजना बघत असताना आपल्याला उत्पत्तीचा ग्रंथ याचा 37वा अध्याय आणि 12 वचनापासून ते 36 वचनापर्यंत त्याच्या भावाची योजना आपल्याला पाहायला मिळते. आपण वेळेअभावी सर्व वचन वाचणार नाहीत, पण मी ठराविक वचन वाचत आहे की त्या वचनामध्ये त्यांच्या भावाची योजना आपल्याला पाहायला मिळते. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 37वा अध्याय जर आपण काढला तर तिथं आपल्याला पाहायला मिळेल की वचन 12 ते 17 मध्ये आपण जर वाचलं तर ते काय म्हणत आहे त्याचे भाऊ त्या संबंधाने पाहतो. कारण आपल्याला इथं पाहतो की 12 ते 17 वचनामध्ये आपण पाहतो की योसेफ त्याच्या भावाला भेटायला गेलेला असा आहे. कारण याकोबाने त्याला सांगितलं की तुझे भाऊ आणि कळप कसे आहेत ते पाहून ये. आणि म्हणून त्याचे भावाला शोधण्यासाठी आणि कळपाला वेचण्यासाठी योसेफ तिकडे गेलेला आपण पाहतो 12 ते 17 वचनामध्ये. आणि आपण इथं पाहतो की योसेफ हा देवाला भेऊन वागणारा असा होता, बापाची आज्ञा पाळणारा होता. आणि म्हणून बापाचे सांगितल्याप्रमाणे तो आपल्या भावाकडे गेलेला आपण इथं पाहतो. कारण 12 ते 17 वचनामध्ये त्याच्या वडिलांना जे काही सांगितलं होतं ते आपल्याला वाचायला मिळेल. पण 18व्या वचनात आपण पाहतो, 18 पासून जर आपण पुढे पाहिलं 24 वचनापर्यंत, तर त्याचे भाऊ त्याला काय म्हणत आहेत. कारण पहा 18 वचन मी वाचत आहे. त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्या जवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्याने कट केला. 10व्या वचनात ते काय म्हणाले, ते एकमेकास म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आता चला आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकली आहे. मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते. म्हणजे देवाची योजना होती. आपण पाहतो 1 ते 11 वचनामध्ये सांगितलेले होते की त्याला 2 स्वप्न पडले होते आणि त्याला योसेफला तो अधिपती देव बनवणार होता. आणि म्हणून त्याच्या भावाने काय विचार केला, त्याला मारून टाकूया, बघू त्याच्या स्वप्नाचं काय होतं ते. आणि म्हणून मनुष्याची योजना कशी दुष्ट आणि विचार कसे दुष्ट असतात आणि त्याचे संकल्प सिद्धीच जात नाहीत मनुष्याचे, हे देखील इथं ह्या वाचनात जर अभ्यास केला तर तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल. आणि आपण इथं पाहतो की मग त्यांनी काय केलं, त्याच्या योसेफ ज्यावेळेस त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी 25 वचनापासून जर 28 वचनापर्यंत जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल की ते योसेफला आल्यावर धरतात, त्याला खड्ड्यात टाकतात, त्याचा अंगरखा काढून घेतात आणि आपण पाहतो त्यांना मिस्री देशात विकून टाकतात. ही झाली मनुष्याची योजना. त्याला विकून टाकले मिस्र देशामध्ये, पण देवाची योजना तशी नव्हती. योसेफाच्या बाबतीत देवाची योजना चांगली होती, पण आपण इथं पाहतो की त्याच्या भावाची योजना त्याला मारून टाकण्याची होती आणि देवाची योजना त्याच्या भावाने नष्ट करण्याचा. म्हणजे कशी योजना पुरी होती, त्याला मारूनच टाकलं तर कसं होईल. पण आपण इथं पाहतो देवाने अद्भुतरित्या त्यांच्या हातातून देवाने त्याला सोडवलं आणि त्यांना मिस्र देशात विकून टाकलेलं आपण असं पाहतो. आणि म्हणून मिस्र देशात त्याला विकून टाकल्यानंतर आपण इथं पाहतो की देवाचं वचन सांगतं की योसेफा संगती देव होता, देव त्याच्याबरोबर होता. आपण इथं पाहतो की पोटिफरा नावाच्या घरी त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं होतं. तेव्हा त्या अध्यायामध्ये आपण पाहतो 37व्या अध्यायामध्ये की योसेफा संगती देव होता. 39व्या अध्यायात ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथं आपण पाहतो की योसेफा संगती देव होता
आणि पाहतो 29वा अध्याय जर वाचला तर दुसरं वचन, तिसरं वचन, 5वं वचन, 21 आणि 23 या 5 वचनामध्ये आपण पाहतो की येशूपासून ते देव होता. येशू त्या पोटिफराच्या घरी गुलाम म्हणून होता, तेव्हा देखील देव त्याच्याबरोबर होता. त्याच्यावरती खोटे आरोप टाकून त्याला कैदेत टाकलं तरी त्या ठिकाणी देखील देव त्याच्याबरोबर होता. आणि आपण पाहतो की त्या जेलरचं मन देखील देवाने योशेफासाठी वळवलेलं असं आपण पाहतो. आणि मग तिथे असताना तो प्रामाणिकपणे राहत असताना पहा देवाची योजना देव कशा रीतीने सफल करतो हे आपणाला ह्या वचनात पाहायला मिळतं. जरी त्याच्या भावाने, योशेफाच्या भावाने त्याला दुष्ट हेतूने मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि देवाची योजना असफल करण्याचा प्रयत्न केला, पण तसं आपण पाहतो घडलं नाही, कारण देव योशेफाबरोबर ते होता. आणि मग योशेफ तिथे असताना आपण जर पाहिलं तर तो त्याच्यावरती अनेक प्रसंग आले. मिस्र देशामध्ये विकून टाकल्यानंतर 39वा अध्याय आणि 7 वचन जर आपण वाचले 7 पासून 20 वचनामध्ये, तर आपण पाहतो की योशेफाला त्या पोटिफराच्या भागाने खोटाचा आळ घेऊन त्याला जेलमध्ये टाकलेलं आपण पाहतो. आणि आपण पाहतो तो योशेफ तिथं राहत होता. पण योशेफ देखील जेलमध्ये असताना आपण तिथं पाहतो की फारो राजाचे 2 अंमलदार तिथं होते, त्यांना देखील कैदेत टाकण्यात आलेलं असं होतं. आणि आपण पाहतो की तिथे असताना त्या दोघांना स्वप्न असं पडलेलं पाहतो. ते आपण पाहत असताना 40वा अध्यायामध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे. 1 ते 23 जर वचन आपण वाचले तर 1 ते 23 वचनामध्ये ती गोष्ट नमूद करण्यात अशी आलेली आहे की त्या दोघांना स्वप्न पडले आणि ते निराश झाले असताना योशेफ तिथे होता. त्याने त्या दोघांना स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर आपण पाहतो जसं योशेफाने अर्थ सांगितला तसंच त्या दोघांच्या बाबतीत घडलेलं असं पाहतो. पण त्याने एकाला सांगितलं की तू ज्यावेळेस राजदरबारी जातील तेव्हा माझी आठवण ठेव आणि मला ह्या कैदेतून बाहेर काढ. आपण वेळेअभावी सर्व वाचन माहीत नाही, पण आपण ती गोष्ट आपण 40वा अध्याय जर आपण वाचलं तर आपल्याला ते सर्व पाहायला लिहिलेलं तिथं देवाचं वचन आपल्याला वाचायला मिळेल. आणि योशेफ तिथे असताना तरी तो प्रामाणिकपणे राहिला. आपण पाहतो की तो अधिकारी विसरला फारो राजाला सांगायला. पण आपण इथं पाहतो पुन्हा की पुन्हा फारो वर्षाला म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडलं आणि ते 41व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या 41व्या अध्यायाच्या पहिल्या 1 ते 7 वचनामध्ये जर आपण वाचलं त्याचे स्वप्न सांगितलेलं आहे. आणि त्याला 7 कणशे आणि 7 गायी असं स्वप्न पडलं आणि त्या दुष्टपुष्ट कणशे आणि दुष्टपुष्ट गायी यांनी जे अशक्त होते त्यांना खाऊन टाकलेलं असं स्वप्न पडलं होतं. पण त्यांचा अर्थ सांगण्याला तिथं कोणीही नव्हतं. आणि आपण इथं पाहतो की त्याचा अर्थ कोणाला सांगणं होतं. मग तेव्हा त्या सदराला आठवण झाली की मी जेलमध्ये असताना आमच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता आणि त्याने फारो राजाला त्याची आठवण करून दिली. आणि आपण इथं पाहतो की 41व्या वचनामध्ये अध्यायामध्ये उत्पत्तीच्या ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अध्यायामध्ये आपण पाहतो की फारो राजाने योशेफाला परत कैदेतून बोलावून घेतलं. योशेफाने 7 गायी आणि 7 कणसे या स्वप्नाचा अर्थ राजाला समजावून सांगितला. ही गोष्ट आपल्याला 41व्या अध्यायामध्ये वाचायला अशी मिळते. आणि आपण इथं पाहतो त्याच 41व्या अध्यायामध्ये योशेफाने स्वप्नाचा अर्थ फारोला सांगितला आणि त्यामुळे आपण इथं पाहतो की त्या फारो राजाला तो अर्थ समजला, आवडला आणि खरोखर त्याने सांगितले की तुझ्यासारखा कोणी हुशार माणूस नाही, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा राहतो असा कोणी नाही. आणि आपण इथं पाहतो की मिसर देशात त्याला अधिकारी म्हणून सर्वावरती नेमलेलं असं आपण पाहतो. ही गोष्ट 41 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळते उत्पत्तीच्या. आणि योशेफ मिसर देशाचा मोठा अधिकारी असा झालेला आपण पाहतो. आणि मग आपण पाहतो की देवाची योजना होती की त्याचे भाऊ त्याला नमन करणार आहेत, आई वडील नमन करणार आहेत. हे सदस्य हे देवाची योजना होती.
पण त्या योजनेला विरोध करण्यासाठी त्याच्या भावाने त्याला ती योजना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण देव आपली योजना कधीच नष्ट होऊ देत नाही, नाश होऊ पाहू देत नाही, आणि ती त्याची योजना तो पूर्ण करणार देव समर्थ असा आहे. आणि आपण त्याच उत्पत्तीच्या पुस्तकात जर वाचलं 42वा अध्याय आणि 6वं वचन, आपण ते वचन वाचूया. पहा काय घडलं. 42वा अध्याय उत्पत्तीचा ग्रंथ, त्याचा 42वा अध्याय आणि 6वं वचन मी वाचत आहे. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावाने येऊन जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. जे स्वप्नात सांगितलेलं होतं ते 11 पेंड्याचं ते मुजरा केलेल्या भावाने आपण इथं असं पाहतो. कारण हे स्वप्न देवाने जे योसेफाच्या जीवनात योजना आखली होती, ती योजना कशी पूर्ण होत आहे हे आपण इथं पाहतो. त्याच्या भावाने तिथं नमन केलं. तसंच आपण पाहतो 44वा अध्याय उत्पत्तीचा ग्रंथ, 44वा अध्यायामध्ये जर आलो तर आपल्याला तिथं पाहायला मिळतं. 14व्या वचनामध्ये ते वचन आपण वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 44वा अध्याय आणि 14. मग यहूदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले. तो अजून तेथेच होता आणि त्याने त्याच्या पुढे लोटांगण घातले. देवाची योजना कशी इथं आपण पाहतो परिपूर्ण होतोय. त्याच्या भावाने लोटांगण असं घातलेलं. आणि मग योसेफाला दुसरं स्वप्न पडलं होतं की ताऱ्यांचं, तारा आणि सूर्य आणि चंद्र यांनी नमन केलेलं आपण इथं पाहतो सांगितलेलं 37व्या अध्यायामध्ये. आणि पहा ते कसं काय झालं. पहा उत्पत्तीचा ग्रंथ याचा 41वा अध्याय, आपला 46वा अध्याय सॉरी, आणि 1 ते 4 जर वचन वाचले तर आपण इथं पाहतो की याकोब आपल्या सर्व कुटुंबासह मिस्र देशात गेलेला असं आपण पाहतो. पहा तिथं दुसरं वचन. तेव्हा रात्री द्रष्टांचा देव इस्रायलाशी बोलला, याकोबा याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा. तो म्हणाला, मी तुझा बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नको. तेथे मी तुझे मोठे राष्ट्र करीन. मी तुझबरोबर मिस्रात येईन. तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील. आणि आपण पाहतो या वचनाप्रमाणे याकोब मिस्र देशात निघून गेलेला आपण पाहतो सर्व कुटुंबासह. आणि म्हणून देवाची योजना, देवाची इच्छा कधीच लयास जात नाही. देवाचे संकल्प आणि मनुष्याचे संकल्प, देवाची योजना मनुष्याची योजना याच्यामध्ये खूप अंतर आहे. आणि देव आपली योजना अद्भुत रीतीने पूर्णतेत नेतो. जरी त्याच्या भावाने द्वेषाने योसेफाला तिथं विकलं होतं, मिस्र देशात टाकलं होतं, पण ही देवाचीच योजना होती. आणि म्हणून योसेफ त्या संबंधाने काय म्हणत आहे. 45वा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वं वचन वाचूया आपण. उत्पत्तीचं पुस्तक 45वा अध्याय आणि 5वं वचन. हा योसेफ आपल्या भावास म्हणाला, तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. हे देवाची योजना होती आणि देवाने मला तुमच्या पुढे पाठवलं असं योसेफ सांगत आहे. तसंच आज एक वचन वाचूया 50वा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक आणि 20वं वचन. उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय आणि 20वा. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजिले होते. आणि आपण इथं पाहतो की देव जे काही आपल्या जीवनात घटना घडू देतो त्या सर्व घटना आपल्या चांगल्यासाठी असतात. आणि म्हणून देवाची योजना आणि मनुष्याची योजना याकडे पाहणं गरजेचं असं आहे. आणि म्हणून देवाचा उद्देश, देवाची योजना काय आहे ते 10 आणि 11 वचनात आपल्याला पाहायला मिळतं. यशायाचा ग्रंथ त्याचा 55वा अध्याय 10 आणि 11 वचनात आपण पाहतो. तिथं असं लिहिलेले, पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफल व हिरवीगार केल्या वाचून
पेरणाऱ्यास बीज व खाणाऱ्यास अन्न दिल्या वाचून, भाकर दिल्या वाचून ती परत वर जात नाही. देवाची योजना कधीच विफल होत नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे तिथं 11व्या वचनात असं लिहिलेले यशायाचा ग्रंथ याचा 55 अध्याय, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ती माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार आहोत. ही देवाची योजना आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया. देवाची योजना आहे आणि देव त्याची योजना आपल्या जीवनात सफल करतो. आणि म्हणून मनुष्याची योजना, मनुष्याचे अडखळणं कितीतरी आपल्या विरुद्ध असले तर आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण देव सांगत आहे, इर्मयाचं पुस्तक त्याचा 29वा अध्याय आणि 11व्या वचनात तो म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. जे देवाचे संकल्प, देवाच्या योजना आपल्यासाठी आहेत त्या हिताच्या आशा आहेत आणि आपल्या भावी जीवनात सुस्थिती निर्माण करणारे आहेत, जीवनात आशा देणारे आहे. खरोखर आपण देवाला धन्यवाद देऊया. देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी किती चांगली आहे. त्याने तुम्हाला आणि मला ह्या दुष्टमय जगातून निवडून त्याचे लोक म्हणून निवडून असं ठेवलेलं आहे आणि आपल्याला जे आशा दिलेली आहे, सार्वकालिक आपण स्वर्गात असे राहणार असे आहोत. त्यासाठी देवाची योजना ते त्याने आपला प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं आणि त्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने आपण पापी असताना पापाबद्दलचा दंड जो काय होता तो त्याने त्या वधस्तंभावरती निर्दोष निष्कलंक रक्त सांडून भरला, खंड देऊन तुम्हाला आणि मला मुक्त असं केलं आणि भावी आशा, गौरवी आशा दिलेली आहे. तिथं प्रभू राहणार आहे, तिथं आहे. आपण पाहतो प्रभू ख्रिस्त जगात आला, त्या खांबावर वधस्तंभावर मारण्यात आलं, तो पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आज तो पित्याच्या उजव्याकडे बसून तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी परत येणार आहे. त्या गौरवी देवाने जी आशा दिली आहे जिथं तो आहे तिथं आपण असावं. आणि म्हणून योग काय म्हणत आहे देवाच्या इच्छेप्रमाणे, योबाच्या जीवनात देखील तुम्हाला आणि मला माहित आहे. योग म्हणत आहे 42वा अध्याय आणि 2व्या वचनामध्ये योग म्हणत, तुला म्हणजे देवाला सर्व काही करता येते. देवाला सर्व काही करता येते आणि तुझ्या म्हणजे देवाच्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला म्हणजे योबाला कळून आले आहे. योग म्हणतो देवाच्या योजनेला प्रतिबंध नाहीये आणि देवाला सर्व काही करता येत. देवाला आपण धन्यवाद देऊया की त्याने तुमचा आणि माझा दुष्टमय जगातून निवडून आपल्याला त्याचे लोक म्हणून ठेवलेले आहे आणि जे गौरवी अशा तुमच्या आणि माझ्या जीवनात दिले आहे. आपण सर्व स्वर्गाचे नागरिक असे आहोत, नागरिक असं बनवलेलं आहे. आणि म्हणून मनुष्याची योजना, मनुष्याची अडकणं याकडे न पाहता आपण आपलं सर्व जीवन प्रभूला समर्पित करूया आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास प्रभू तुम्हाला आणि मला काही आणि कृपा पुरवू.